ऍक्च्युली दया काका, फॅमिली बिझनेस हा सपोर्टनेच पुढे जाऊ शकतो. हो ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरच्या माणसांचा सपोर्ट. एक मिनिट, माझं म्हणणं तुम्ही एकदा पूर्ण ऐकून घ्या. मी ऑफिस जॉईन करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. अट? कसली अट? मी हे चॅनल, हे मीडिया वगैरे हे सगळं माझ्यासाठी खूप नवीन आहे. मला काहीच एक्सपिरियन्स नाही या गोष्टींचा. तर या सगळ्यांसाठी ना मी एक निर्णय घेतलाय. कसला निर्णय? मी कुठल्याही पोस्टवरती काम करणार नाही. मी ऑफिस जॉईन करेन, पण ॲज अ इंटर्न म्हणून. अरे पण त्याची काहीच गरज नाहीये. तुला तुझ्या कामात मदत करायला मी आहे ना. नाही, मला गरज आहे. मी हे काम शिकून घेतल्याशिवाय नाही करू शकणार. जर तुम्हाला ही अट मान्य असेल तरच मी ऑफिस जॉईन करेल कौशिकी मॅडम. हां, नाही नाही, मला माझी काहीच हरकत नाही. तुम्ही बघा, तुला चालणार असेल तर. हा नाही नाही, मला सुद्धा ही अट मान्य आहे. इट्स ॲब्सोल्युटली ओके. हां. पण केदार, माझी सुद्धा एक अट आहे. काय? तू मला ताई म्हणायचंस. नाही, तिकडे ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर मी तुम्हाला ताई कसं म्हणणार ना. हा मग ठीक आहे, ऑफिसमध्ये तू मॅम म्हण, पण घरात तू मला ताईच म्हणायचंस. आणि ही माझी अट मान्य असेल तरच आपण पुढे जाऊ. मान्य आहे अट? हो. हो, त्याला काहीच हरकत नाहीये. चला आता सगळे मिळून नाश्ता करूयात. मला काही प्रॉब्लेम नाही आहे, बसा. युवी, मामा, निशी, बॅग्स पॅक करायला घ्या. चला, आपल्याला निघायचंय. युवराज, हे काय, कुठे चाललायस तू? कुठे म्हणजे? रस्त्यावर. काय? आता ही रस्त्यावरची माणसं घरात आलेत, सगळं आता त्यांच्या नावावर होणार आहे. तर उद्या आम्हाला बाहेर काढायलाच ना, त्यापेक्षा आजच जातो आम्ही. हा, आणि का फक्त कपडे वगैरे भरू नका. 2-3 वाट्या मिळतील आम्हाला, म्हणजे कसं भीक मागायला बरं पडेल ना तिकडे रस्त्यावर. हेल्पर, तुला तर आयडिया असेलच ना. अरे काय 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 नाटकं चालली आहेत तुझे? नाटक मी नाही, तुम्ही केलं. मला बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये सामील करून घेण्याचं. खरं सांगा डॅड, त्या दिवशी का थांबला होता साईन करता करता? पुढे जाऊन तुम्हाला हे सगळं करायचं होतं. तुमचं सगळं ठरलेलं होतं ना, खरं सांगा. हे बघ, मी तुला तेव्हाही म्हणालो होतो, तू अजून तयार नाही आहेस. केदारने मेहनत घेतली आहे सगळ्यासाठी आणि स्वतःला सिद्ध केलं त्याने, म्हणून त्याला ही संधी मिळाली आहे. मग युवराजला अशी एक संधी का नाही दिलीत तुम्ही? साधं एक दिवस सुद्धा ऑफिसला येऊ दिलं नाही तुम्ही त्याला, आणि एका दिवसात ह्या मुलाला तुम्ही ऑफिसला घेऊन चाललाय.